3 तारखेला कलेक्टर ऑफिस मधून आम्हाला संबंधित उमेदवारांनी ज्या ज्या डाऊटफुल असलेल्या मशीन चेक करण्याकरता जी मागणी केली होती आणि त्याबद्दल पैसे भरले होते. 2 तारखेच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला या संदर्भामध्ये आज ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवणार आहे यासाठी आज मीटिंग कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी घेतली होती आणि जे सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत 26/4/2024 ला त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मेमरी चिप आहे याची चेकिंग झाली पाहिजे. परंतु आता इथे आल्यानंतर लक्षात आलं की या ठिकाणी मॉकपोल होणार आहे. अरे मॉकपोलसाठी आम्ही पैसे भरलेच नव्हते. म्हणजे मॉकपोल जर झालं तर मला वाटतं जो अगोदरचा डाटा जो आहे तो ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तो डिलीट होणार आहे. त्याचबरोबर 17 आहे 17 ह्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार मागणी केली होती की या ठिकाणी 17 चा जो काही फॉर्म आहे तो आम्हाला देण्यात यावा. या ठिकाणी आमचे एन.के. मडवी यांनी सादर केल्याननंतर लगेचच त्या ठिकाणी सर्व ही मागणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशननी त्यामध्ये तातडीने कायद्यामध्ये बदल केला. 93A/B या संदर्भामध्ये त्यांनी स्पेशली त्या ठिकाणी ऑर्डर काढली की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे देता येणार नाही असा कायदा त्या लोकांनी संसदेत पास करून कॅबिनेटने निर्णय घेऊन हे केला. म्हणजे थोडक्यामध्ये जे काही त्यांनी केलेलं आहे ही सर्व जे काही आहे हे बाहेर उघडकीस येऊ नये यासाठी केलेला संबंध हा प्रयत्न आहे.